प्रशासनाने जालन्यामध्ये मोर्चा काढू दिला नाही का? पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला करण्याचं काम सुरू त्या ठिकाणी केलं. हे जालना शहरातलं पोलीस प्रशासन काय करतंय त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु ज्या पद्धतीने या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने सामाजिक संघटना आंदोलन करतात त्यावेळेस त्यांना या देशातली कुठली शक्ती अडवू शकत नाही. फक्त जालना शहरातल्या पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलेला आहे. आणि गोरगरीब जनतेला जर शाळेमध्ये जात असताना जर त्याचा मुलगा जर ते खऱ्या अर्थाने पैशाच्या शाळा शिक्षणासाठी पैसे जर नसतील आणि तो जर घरामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर सामाजिक संघटनेचा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि म्हणून हा मोर्चा काढत असताना पोलीस प्रशासनाचा निषेध आणि या घटनेच्या हत्येच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक झाली पाहिजे अशी खऱ्या अर्थाने मागणी आज घेऊन आज सामाजिक संघटना या ठिकाणी उतरलेल्या आहेत. आमची या ठिकाणी प्रमुख मागणी अशी आहे की या गजूभाऊ तोरची हत्या ज्या पद्धतीने झाली त्या हत्येची सीआयडी चौकशी झाली पाहिजे आणि मुख्य सूत्रधारास मुख्य आरोपीस अटक झाली पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की गजूभाऊची जी हत्या ज्या पद्धतीने झाली त्याचा मुख्य सूत्रधार शोधून काढा आणि त्यास फाशीची शिक्षा द्या अशी आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे आमची की जालन्यामध्ये अवैध धंदे जे पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहेत ते अवैध धंदे बंद व्हावे म्हणून आमची तिसरी मागणी अशी आहे. आणि म्हणून या मागण्या घेऊन आज आम्ही सर्व सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यातल्या आज विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत. आपल्या निवेदनामध्ये कुठेतरी असे लिहिलेलं आहे की राजकीय हस्तक्षेप निश्चितपणाने ज्या अर्थी पोलिसांनी तपास केलेला नाही सामाजिक संघटनेचा आणि माझा स्पष्टपणाने अंदाज आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आलेला आहे. गजूभाऊ तोर आमदार होणार आहे हे राजकीय पक्षांना कळालं होतं आणि म्हणून राजकीय पक्षांनी सुपारी देऊन हा कार्यक्रम केलेला आणि गजूभाऊला संपवण्याचं काम राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. जर पोलिसांनी व्यवस्थित तपास जर केला तर जे राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुपारी देऊन पडद्याच्या आड लपलेले आहेत ते निश्चितपणाने जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. फक्त तपास मात्र सीआयडी कडे वर्ग करा एवढे आज आम्ही विभागीय कार्यालय. मी सुनील उमाप भारतीय दलित महासंघाचा प्रदेशाध्यक्ष.